आत्या बाहेर ये. काय माझ्या नावाने इतका आरडाओरडा कशासाठी आणि तू का आलीयस इथे? इथे पाऊल टाकायचं नाही म्हणून सांगितलं होतं ना. विश्वंभर, विश्वंभर, ही बघ श्रावणी आली इथे आणि यायचं नाही सांगितलं होतं तरी मुद्दाम करतेय. अरे विश्वंभर लवकर खाली ये. ही बघ तुला बजावून सांगितलं होतं ना घरामध्ये यायचं नाही म्हणून. का आलीस तू? सॉरी बाबा, मला इथे यायचं नव्हतं आणि आत्यामुळे मला यावं लागलं. तिने मला इथे यायला भाग पाडलं. म्हणजे या आत्याने माझ्या सासऱ्यांना खोट्या आणि घाणेरड्या प्रकरणात अडकवलंय, कलंक लावलाय त्यांच्यावर, म्हणून जाब विचारायला म्हणून आले मी. अगं काय खोटं बोलतेस तू विश्वंभर? मी मी आत्यासाहेब, आम्ही खोटं बोलत नाही, खोटं तुम्ही बोलताय. पण सांभाळून बोल चिबू. माझ्या बहिणीवर आरोप करतोस तू. माफ करा साहेब, पण मला आता बोलावं लागेल. अलकनंदा मॅडम दोषी आहेत. आणि दुसरी गोष्ट साहेब, कुठल्या बी गोष्टीची शहानिशा न करता तुम्ही अण्णांवर अशी मारहाण घडवून आणली. तुम्ही असं कसं करू शकता साहेब? तुम्हाला अण्णा माहित आहेत असलं काही बी नाही करू शकणार ते. अहो, त्यांचा तुमच्यावर केवढा विश्वास आहे. माझा आता कुणावरही विश्वास उरलेला नाहीये. आणि राहिला प्रश्न त्या दौलतचा, तर त्या बाईनं स्वतः कबुली दिलेली आहे. बाबा, कशावर ती बाई खोटं बोलत नसेल? मी तेच बघितलं जे तुम्हाला दाखवण्यात आलं, पण खरं कारस्थान काय ते तुम्हाला माहीतच नाही. अगं तू बरी आहेस ना? विश्वंभर, कुठली स्त्री स्वतःची अब्रू भर चौकात वेशीवर टांगेल मला सांग? आणि का? बाबा, पैसे दिले ना तर आजकाल कोणी काही करायला तयार होतं. आणि आत्या, तू पैसे देऊन कोणालाही काही करायला भाग पाडूच शकतेस.